उत्तर पूर्व मुंबईमध्ये संजय पाटलांच्या नावानं 4 अर्ज दाखल झालेत। मविया उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासह 4 अर्ज दाखल झालेले आहेत। मिहीर कोटेचा यांनीच अर्ज भरून घेतले असा मवियाचा आरोप आहे। मुंबई उत्तर पूर्वमध्ये 34 उमेदवारांचे 42 अर्ज आहेत। निवडणूक कार्यालयामध्ये हे अर्ज आलेले आहेत आणि या अर्जामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावांसारखे आणखीन 4 अर्ज आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मात्र हे अर्ज मिहीर कोटेचा यांनीच भरून घेतल्याचा आरोप संजय दिना पाटील यांनी आता केलाय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी लोकसभा निवडणुका जशी अंतिम टप्प्यामध्ये येत आहे तसं चुरस निर्माण होताना पाहायला मिळते। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये मिहीर कोटेच्या महायुतीकडून तर संजय दिना पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। दोघांमध्येही त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता एकीकडे उमेदवारी अर्ज सुद्धा सारख्याच नावाचे 4 उमेदवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र मतदार सुज्ञ आहेत आणि शिक्षित आहेत, त्यांना कितीही त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ते योग्य ठिकाणीच मतदान देतील असं एकंदरीत संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं। मात्र मिहीर कोटेच्या यांनी त्यांच्यावरती जे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेले ते सर्व फेटाळले। मात्र जे डमी अर्ज आलेले आहेत संजय पाटील या नावाने, त्यामुळे कुठेतरी उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे डमी अर्ज महायुतीकडून भरण्यात आलेत का असा सुद्धा प्रश्न महाविकास आघाडीने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। मात्र महायुतीकडून यावरती अधिकृत काय प्रतिक्रिया देण्यात येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र यामध्ये या मतदारसंघामध्ये अधिक चुरशीची निवडणूक झाल्याचं पाहायला मिळतंय। लागवी निश्चित, पण या सगळ्या संदर्भात काही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे का? या सगळ्या संदर्भात पुन्हा काही छाननी केली जाणार आहे का? काय अपडेट आहे यावर? नक्कीच या सर्व अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। तसंच अद्यापही महायुती विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून किंवा महायुतीचे महाविकास आघाडी विरोधात अद्यापही तक्रार आलेली नाही। मात्र हे 4 जे अर्ज आलेले आहेत याला कुठेतरी निवडणूक जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे या संदर्भात आता तक्रार करणार का याकडे सुद्धा अधिक लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित, या सगळ्या संदर्भात संजय दिना पाटील यांच्याशी तुम्ही काही संवाद साधलेला आहे का? त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? साधारणतः आता आज 4 तारीख आहे स्वप्नील, पुढच्या जवळपास 10 ते 15 दिवसामध्ये निवडणुका आहेत मुंबईमध्ये। त्यामुळे या दृष्टिकोनातून लवकरात लवकर पावलं उचलण्याच्या दृष्टीनं काही या सगळ्यावर पुढाकार घेतला जातोय का? काही निर्णय घेतले जातात का? पक्षपातीवर काही या अनुषंगाने चर्चा होतीये का? लागवी निश्चितच उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तसे अनेक तक्रारी सुद्धा होता। मात्र उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की कुठेतरी मिहीर कोटेच्या जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनीच कुठेतरी हे निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभं राहून हे डमी अर्ज भरून घेतले अशा प्रकारचा आरोप संजय दिना पाटील यांनी केलेला आहे। मात्र याचा कुठेही फायदा हा त्यांना तिथं होणार नाहीये, कारण सर्व जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे की कोणत्या चिन्हावरती मतदान करायचं आहे आणि कोणाला मतदान करायचं आहे, कोणत्या संजय पाटील यांना मतदान करायचं आहे। त्यामुळे याचा कितीही फायदा कितीही जरी उपयोग हा महायुतीने केला तरी फायदा मात्र होणार नाहीये। फायदा हा महाविकास आघाडीला होईल असं एकंदरीत वक्तव्य प्रतिक्रिया आहे ती संजय दिना पाटील यांनी दिलेली आहे। लागवी निश्चित, स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। पाहूया किती अर्ज दाखल झालेले आहेत संजय दिना पाटील यांच्या नावानं। संजय बंडू पाटील हे एक नाव, ईशान्य मुंबईतली परिस्थिती पाहतोय। संजय निवृत्ती पाटील दुसरं नाव, तिसरं संजय महादेव पाटील आणि आता संजय पांडुरंग पाटील चौथं नाव, असे हे 4 नावं संजय पाटील या नावानं अर्ज दाखल करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।